गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा लई दिसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा 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 लई दिसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा लई दिसाचा हाट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द डे टू इन मालवण. किती सुपर मॉर्निंग होती आजची आणि सकाळी 7लाच मी उठलोय आणि बाबू लेट झोपल्यामुळे हर्षालीला लवकर काय उठता आलं नाही कारण ती खूप टायर्ड होती रात्री आणि काल ट्रॅव्हलिंगसुद्धा आमची झाली होती. सो डे 2 ची सुरुवात आज. कालचा दिवस तुम्ही सर्वांनी पाहिलंच की पूर्ण दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्ये गेला. 9-10 तासाची ट्रॅव्हलिंग आणि आमचे साहेब अव्यान से गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. अव्यान इज स्लीपी, स्टील स्लीपी. आणि ब्युटिफुल मॉर्निंग आजची मालवणमध्ये आमची. मालवणमध्ये आज आपण काय करणार आहोत? वॉटर स्पोर्ट करणार आहोत. ॲक्च्युली आमचे जे मेंबर्स फ्रेंड्स आहेत, माझी मम्मी हे सगळे गेले स्कुबा डायव्हिंगला आणि माझ्यासोबत कोण नसल्यामुळे कुणाला स्कुबा डायव्हिंगला जाता नाही आलं आणि माझ्यासोबत कोण नसल्यामुळे मी आणि बाबू एकटे आहे. सो म्हणून मला पण जाता येणार. पण डोंट वरी, बाबू जेव्हा थोडासा मोठा होईल ना तेव्हा नक्कीच एक्सपिरियन्स करणार आहे. आणि मी एक्सपिरियन्स केलं स्कुबा डायव्हिंग हे सगळे वॉटर स्पोर्ट्स. सो मला एवढं म्हणजे इंटरेस्टेड नाहीये की बाबा जावंच लागेल, बट ती लोक गेलेत आणि त्यांचं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो कुणाला बोलत माझ्यामुळे तुम्ही अपसेट नका हो, तुम्ही जाऊन करून या. बट बाकीचे जे राईड्स आहेत ते आमच्या एक्झॅक्ट समोर होणार आहेत. एकदम समोर आहे. तुम्हाला आम्ही जाणार आहोत. काल तर लोकेशन नाही दाखवता आलं, बट आज तुम्हाला लोकेशन मी क्लिअरली दाखवतो की आमचं रिसॉर्ट कुठे आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेससुद्धा मेन्शन करतोय. जर कोणाला बुकिंग करायची असेल तर त्यांचा नंबरसुद्धा मेन्शन करतो गाईस. रिसॉर्टचं नाव आहे ब्रिझी वूड रिसॉर्ट, दॅट इज इन देवबाग. एकदम म्हणजे सुनामी आयलंड तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की देवबागमध्ये सुनामी आयलंड खूप फेमस आहे. सुनामी आयलंडच्या एक्झॅक्ट समोर हा रिसॉर्ट आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीपासून दाखवतो. पहिलं तर दाखवतो तुम्हाला आमच्या रूम. ही आहे आमची रूम. काल काळोखात तुम्हाला दिसली नसेल, बॅक कॅमेराने दाखवतो. एक सेकंड. आमची स्कुबा डायव्हिंगची गँग रिटर्न आली आहे. आता आम्ही चाललोय वॉटर स्पोर्ट्स करायसाठी. वॉटर स्पोर्ट्सची तयारी आमची चालू आहे सगळ्यांची. सगळे एक सनस्क्रीन लावतात, एकमेकांना सनस्क्रीन लावतात. आमच्या बाबांनी पण सनस्क्रीन लावलाय. आता आम्ही माझ्या तोंडाला तुम्हाला व्हाईट दिसेल, बट हसू नका, ते सनस्क्रीन आहे. सनस्क्रीन मुद्दा म्हणून जास्त लावला कारण का टॅनिंग नको व्हायला ना. हर्षाली, स्कुबा डायव्हिंगची गँग आली. आता आपण कुठे चाललोय? वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज. चलो लेट्स गो. वॉटर स्पोर्ट्स मध्ये काय काय नक्कीच बघूया. तुमच्यासोबतच राहणार आता. बस बाबू बस, याला घेऊन बस. इथं घेतलंय मी त्याला, तिथे नाही. तिकडे पकड ग पाठी जरा खायला वाटलं. फर्स्ट एक्सपिरियन्स. काही कमेंट करू नका, आम्ही खूप जवळपासच चाललोय, नाही तर सगळे कमेंट करतील की लहान पोराला घेऊन शिप मध्ये का चाललंय. इथेच आहे, खूप जवळच आहे, एकदम 2 मिनिटावर. एकदम भारी. डायरेक्ट कमरेपर्यंत पाणी आहे ना दादा. आता आपण कुठे आलोय? सुनामी आयलंड. सुनामी आयलंड हे हॉटेल वाले आहेत. बघा पाण्यात असतात. इथे तुम्हाला गावची चटणी, मोदक बिदक सगळं भेटतं. त्यांचं हॉटेल आहे बघ इथे. याच्यामध्ये मगरमच्छ नाही ना? त्याचीच भीती वाटते. बाकी चला हे मशनरी वरती चला. दोघांना सगळं वरती आणि पाण्यामध्ये या साइडने. बघायची आहे. तू पहिले काय करतो? अरे पण गाईड येणार. मी बोट साइडला लावणार आहे. आपत्ती
नवीन कपल नाही झाले 2 वर्ष एक्सपिरियन्स एकदम मस्त. कमरेपर्यंत पाणी आलंय आणि आता आम्ही पाण्यामध्ये आलोय आणि पाण्यामध्ये आल्यानंतर असं माहिती पडलंय की इकडे तुम्हाला फूडचे स्टॉल सुद्धा भेटतील. हे स्टॉल काकांचं आहे आपलं सागर रत्न. त्याच्यामध्ये तुम्हाला घावण चटणी, उकडीचे मोदक आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की बेबी कुठे आहे, बेबी तिकडे. यांना मस्तपैकी एक बसण्याची सोय करून आणि आम्हाला So आता आम्ही करणार आहोत वॉटर स्पोर्ट. पहिला आम्ही दोघं, नंतर जागृती आणि निकेश. 1 by 1 ना 1 by 1 कसा So, वाटतं एक्सपिरियन्स? मस्त पुढे पुढे बघत राहा. 15-20 महिने झाले, 2 वर्ष झाले असतील. 2 वर्ष पहिल्यांदा. पहिल्यांदाच पण उतरली स्विमिंग पूल मध्ये नाही. डायरेक्ट सुनामी आयलँडला. So बघत राहा पुढे पुढे आम्ही काय वॉटर स्पोर्ट्स करतोय. खूप भारी सुपर एक्सपिरियन्स. चालतोय कंबरवर अक्षरशः पाणी आहे. ते सगळे stalls आहेत. पण डोंट वरी, ते आता ओटी लागल्यावर पाणी जाणार आहे खाली आणि खाली सगळी वाळू आहे. बघा ना इथे मेनू समोर. उकडीचे मोदक, वडापाव, आंबोळी चटणी, इडली चटणी, मॅगी. आमचा बाबू नसताना तर आम्ही खूप एन्जॉय केला. पाण्यामध्ये तुम्ही जर क्लिअरली बघाल तर गप्पी मासे दिसतात. कसले मासे? गप्पी गप्पी मासे बोलतात का? खाडीतले मासे असतात बारीक बारीक. ओके, बट नाही नंतर मोठे होतात ना पावसाळ्यात. हो. ही आमची जेटस्की राईड मध्ये आपण जाऊया मस्त पैकी. बघूया कसं वाटतं जेटस्की राईड मध्ये. आमची बोट यायला थोडासा आता वेळ आहे. बोट मीन्स जेटस्की. जेटस्की यायला अजून 10 मिनिटं आहेत. हा, विचार करा थोडासा काही टाइमपास करूया. कुणाला चाललेला आहे जेटस्की साठी. बघूया याचा एक्सपिरियन्स. टेल मी हा, स्कॅरी आहे की कसं आहे? कोकण कोकण जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजाचं हे कोकण. फर्स्ट राईड झाली, आता रेडी होते आम्ही सेकंड राईड साठी. या राईडला काय बोलतात दादा? बंपर राईड. बंपर राईड आता एक्सपिरियन्स करूया. एकदा मी आणि हर्षालीची मम्मी जातो आणि नंतर जाणार मी आणि हर्षाली 2 बार. कोकण 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 दुसरी गाडी आमची चुकलेली आहे. ती डायरेक्ट एक्सप्रेसवेला टाकलेली आहे, खाली टाकायची तर. आणि आता रिटर्न येते. आता आम्ही चाललो. आमचे वॉटर स्पोर्ट्स झाले आता आणि आता आम्ही जातोय लंचसाठी. वाजलेत 4 वाजलेत. पण हा व्ह्यू, याची सुंदरता ती काय कमी होत नाही अजूनपर्यंत तरी. सो आता जाऊया वॉटर स्पोर्ट्स नंतर आपण लंचसाठी. आणि लंचमध्ये आज काय काय स्पेशल आहे हे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि याचबरोबर सगळे फ्रेश झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत मालवणच्या मार्केटमध्ये. एखादं मार्केट इथे म्हणजे लोकल काय काय गोष्टी आहेत बघायला किंवा परचेस करायला, ते आपण बघूया आणि तेही तुम्हाला बघायला मिळेल. सो नक्कीच आजचा ब्लॉग हा एंडपर्यंत बघत राहा गाईस. जेवणाची तयारी काय माहिती आहे? स्पेशल जेवण काजू मसाला, इधर का लोकल अँड इकडची स्पेशल काय वाटाण्याचं सांबार. सांबार. सांबार बोलतात की आमटी बोलतात? सांबार बोलतात. काळा वाटाण्याचा सांबार. सो व्हेरी एक्सायटेड. सगळे जात आहेत फ्रेश होऊन फिरायला. जेवण एवढं जबरदस्त आहे ना की आम्हाला व्हिडिओ काढायचं लक्षात नाही राहिलं. हा एक काजू मसाला. दिस इज काजू मसाला. याचे काजूच नाही बाबू. खाल्ले आम्ही सगळे. वॉटर स्पोर्ट्स करून झाले. आता आम्ही निघालोय कुठे?
तारकर्ली बीचला जायला सगळे रेडी झालेत. कम्प्लीट रेडी. बघू शकता बाबूला पण मस्त आंघोळ केलाय. सगळे फ्रेश झाले, फक्त गरम रेडी करतोय. झालोय आणि आम्ही निघालोय कुठे तारकर्ली बीचला. थोडस म्हणजे इव्हनिंगला काय करणार आता आम्ही, आमचं काहीच नाहीये शेड्यूल. सो आम्ही विचार केला जवळपास तारकर्ली बीच आहे, सो तिकडे थोडस जाऊन येऊया, बघून येऊया कसं आहे तारकर्ली. आणि तुम्हाला माहिती आहे की ब्रिजवूड रिसॉर्टचा थोडासा आतमध्ये असल्यामुळे, बीच जवळ असल्यामुळे टोटो गाडीमध्ये जावं लागतं. सो आपण जातो टोटो गाडीमध्ये. टोटो गाडी बाबा झिंका चिका झिंका चिका झिंका चिका. मजा वाटते पण या गाडीमध्ये. हीच गाडी घेऊन जायचं मुंबईला. सोमवारी निघालो तर पुढे शनिवारपर्यंत पोहोचू. सो तारकर्ली बीचला आम्ही पोहोचलो आहे आणि ही अशी काहीतरी बाहेरच पार्किंग आहे. तारकर्ली बीच म्हणजे एवढं काही स्पेशल नाही वाटत. आपलं अलिबाग आणि मालवण ऑलमोस्ट सेम आहे, फक्त इकडचं क्लायमेट ह्याच्यामध्ये डिफरन्स खूप जरा जास्त आहे. सो आता जाऊया आपण तारकर्ली बीचला. बघूया इकडे किती क्राऊड आहे. आज वीकेंड असल्यामुळे क्राऊड तर असणारच बाय डिफॉल्ट, त्याबद्दल काय वादच नाही. पहिलं तर मला चहा पियायचं आहे, चहा पहिले पिणार आणि गाडीमध्ये थोडेसे बिस्किट्स होते, ते बिस्किट्स खायचे आहेत. आमचा बाबू तर झोपला आहे आणि सगळी टीम दमलेली आहे आज, सगळी राईड्स वगैरे करून. सो विचार केला थोडंसं तारकर्ली बीचची मजा घेऊया आणि परत रूमवरती जाऊन थोडंसं रिलॅक्स होऊया. तारकर्ली बीचला लकीली आम्हाला आज सनसेट भेटलाय आणि तारकर्ली बरंच आजपर्यंत ऐकलं होतं. तारकर्ली बीच खूप चांगलं आहे, छान आहे. छान तर आहे नो डाऊट, बट जास्त टुरिस्ट लोक असल्यामुळे ना पॉल्युशन तर होतंच, पण त्याचबरोबर वेस्ट म्हणजे बीच घाण खूप करतात यार. बट एनिवेज नो कमेंट्स फॉर एनीवन. बीच तर भारी आहे आपला. आणि त्याचबरोबर सनसेट मेन होतं आपल्याला, सनसेट बघायसाठी. सो सनसेट तर आपल्याला बघायला मिळेलच आणि त्याचबरोबर आपल्या माणसांना काही ना काहीतरी घ्यायचंच असतं नेहमीप्रमाणे. सो हिअर इज तारकर्ली. गाईस, तुम्ही कोणी इथे आला असाल आधी सुद्धा किंवा आता तुम्हाला कसं वाटतंय हा तारकर्ली बीचचा सनसेट, नक्कीच कमेंट करून सांगा. एकदम सिमिलर म्हणजे मी अलिबागचा असल्यामुळे अलिबागला तर बीच खूप आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की अलिबाग इज ऑल्सो अ टुरिस्ट प्लेस. सो त्यामुळे बीच हे माझ्यासाठी काही नवीन नाही आहे, बट लहानपणीपासून ऐकलं होतं की तारकर्ली बीच इज द बेस्ट प्लेस. सो विचार केला की तारकर्लीला आलोय आणि बीच नाही बघितला तर या मनामध्ये खंत राहील ना. तिकडे एक फोर्ट आहे, आय गेस माझं असं म्हणणं आहे की तो सिंधुदुर्ग फोर्ट असावा. आय एम नॉट शुअर, बट तो असावा. आमच्या रेसॉर्टचे जे ओनर आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की म्हणजे आज नेहमीपेक्षा जास्त या विकेंडला जास्त कमी गर्दी आहे, त्यामुळे असं मला तरी जाणवत नाहीये. बिकॉज बीच खरंच क्राऊडेड आहे, खूप क्राऊड आहे. आणि इथे जसे सकाळपासून आपण वॉटर स्पोर्ट्स खेळलो, वॉटरचे जे राईड्स होते, इकडे त्यापैकी एक पण बघायला मिळत नाहीये. सो स्टिल, कारण का मे बी यांचं पण टायमिंग्स असतील. हे बघा, म्हणजे आय गेस त्यांचे टायमिंग्स असतील किंवा कोण जास्त करत नाही आहे, कारण लाईफ जॅकेट तर दादा भरतायत. मे बी त्यांचे टायमिंग्स असेल. बट सकाळी जो क्राऊड होता यार, जबरदस्त. ओव्हरऑल मालवणची ट्रिप मला आजच्या दिवसामध्येच वसूल झाली. म्हणजे बाकीचे 2 दिवस तर आम्ही इथे आहोतच, पण एका दिवसामध्ये सगळं वसूल झालं असं वाटलं मला. एक दिन में सब पैसा वसूल. काहीतरी घेऊन आले ते लोक. अरे देवा, माल नको, तोंड खट्टा होतो. अरे हे नाही खाणार मग काय खाणार तू? चीक पण आहे त्याला बाई. काय बोलतात? कोकणचा रानमेवा. कोकणचा रानमेवा तर लाल माती आहे गाण्यामध्ये बोललेत. आपल्याकडे रानमेवा बोलतात ना याला. रांजणा, जांभळं, करवंद ह्या सीझनमध्ये भेटतात. आता हा गोपीचंद आमचा झोपलेला आहे. चप्पल काय ना भाकरी आणि इकडे शिवळ्या भाकरी, चिकन मालवणी. काय दोघे आहोत. एक ब्लॉगर. आणि
आणि श्रियांना आताच थंडा पुरवला मस्त हा संपून टाकलेला जेवणाला आहे चिकन मालवणी आणि शिवळ्या भाकरी. शिवळ्या भाकरी मी वा बोललो ना, वा हिच्या वा घरी मी खायचो म्हणजे आता पण खातो कसं वाटतंय पण ह्या भारी अजून लागतं. टेस्ट नाही केलाय आपण आपल्या पद्धतीचं मुंबईला खातो आता मालवणी पद्धतीचं बघूया. पण आपण शिवळ्या खातोय शिवळ्या खातो ना. इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना इंटरेस्टिंग ना तिसऱ्या असं तिसऱ्या आम्ही महाराष्ट्र लंचमध्ये खातो. शिवळ्या बोलतो ना आपल्याकडे आणि इथे तिसऱ्या ओके चलो लेट्स टेस्ट तिसऱ्या द्या ही शिवळ्या शिंपल्या. शिंपळ्या काय फ्रेग्रन्स येते यार भारी एकदम जबरदस्त नाईस यार है ना चांगले. स्पायसी यांचा मसाला स्पायसी आहे मला तिखट नाही आवडत तुम्हाला सगळ्यांना बरोबर लागेल. मला चालतं मसाला स्पायसी आहे मालवणी मसाला जरा उचल एक.